शेवभाजी बनवण्यासाठी मी कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर तेलावर भाजून मिक्सरला बारीक दळून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात जिरी, हिंग, कढीपत्त्याची पाने, 1 टोमॅटो आणि मिक्सरला दळलेलं वाटण घालून तेलावरती तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. त्यानंतर हळदी पावडर, गरम मसाला, धना पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, संडे गोडा मसाला आणि 1 चमचा शेवभाजी मसाला घालून घेतलेला आहे. मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चवीनुसार 1 चमचा मीठ घातलेलं आहे. सर्व मसाले तेल सुटेपर्यंत तेलावरती परतवून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि शेवभाजीला 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. एका वाटीमध्ये शेव घ्यायची आहे. त्यावर गरमागरम शेवभाजीचा रस्सा घालायचा आहे. खाण्यासाठी तयार आहे चमचमीत शेवभाजी रस्सा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.